सर्कल ब्रिज खाली ट्रक अडकल्याचं सध्या समजतंय। ट्रक अडकल्यानं याचा वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झालाय। किंग सर्कल आणि वडाळा रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या ब्रिज खाली हा ट्रक अडकलेला आहे। सकाळी 5:30 वाजता ही घटना घडली, मात्र अद्यापही हा ट्रक ब्रिज खालून हलवण्यात आलेला नाही आणि त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा परिणाम झालेला आहे। ब्रिजची उंची कमी असल्यानं याआधी सुद्धा अनेक वेळा ट्रक अडकल्याच्या घटना घडलेल्या होत्या। आपण सध्या ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी हा ट्रक अडकलेला आहे किंग सर्कल ब्रिज खाली, त्या ठिकाणचे हे दृश्य आहे। सकाळी 5:30 वाजता हा ट्रक अडकलेला होता, मात्र अद्यापही हा ट्रक इथून हटला नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतो सकाळी 5:30 वाजता खरं तर हा ट्रक अडकलेला होता, अद्यापही त्याला बाहेर काढलं नाहीये, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? गौरी, सध्या मी याच ठिकाणी आहे, किंग सर्कल, आणि जर आत्ता सुद्धा पाहिलं तर हा ट्रक जो सकाळी 5:30 वाजता अडकला होता तो काढण्याचं काम या ठिकाणी वाहतूक विभागाकडून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा मोठा एक ट्रेलर आहे जो या कमी उंचीच्या ब्रिज खाली वरती जो आहे तो रेल्वेचा रूळ आहे, वरून हार्बर लाईनची रेल्वे जी आहे ती वाहतूक सेवा पुरवते आणि त्याच्या खाली हा ट्रेलर ट्रक जो आहे तो अडकलेला पाहायला मिळतो। ट्रेलर ट्रकचं सुद्धा नुकसान यामध्ये मोठ्या प्रमाणात झालंय। जेसीबीच्या साहाय्याने हा ट्रक दाबून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहतूक विभागाकडून केला जातोय, मात्र त्याला यश जे आहे ते मिळत नसल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण की याचं वजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या जेसीबीने हा ट्रक जो आहे तो हलवता येत नाही। पण दुसरीकडची जर स्थिती पाहिली तर दुसऱ्या बाजूला मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण परिसरात झालेली आहे, कारण की हा मार्ग आहे जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जातो, हा मार्ग सध्या बंद आहे आणि बाजूचा जो सर्व्हिस रोड आहे असं आपण म्हणू शकतो तो एक मार्ग सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या एका मार्गावर मोठी गर्दी ही झालेली पाहायला मिळते। वाहतूक कोंडी ही सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते। धीम्या गतीने वाहतूक सध्या सुरू असलेली आपण पाहू शकतो। जी वाहतूक आहे ती सर्व वळवण्यात आलेली आहे, त्यामुळे लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मग यामध्ये दुचाकी असतील, चारचाकी असतील, मोठे टेम्पो ट्रक ह्या सगळेच रांगेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ब्रिजची उंची कमी असल्यामुळे हा मोठा ट्रक जो आहे तो या ब्रिजच्या खाली अडकला आणि त्यानंतर 5:30 वाजता ही घटना घडली। तब्बल 3.5-4 तास उलटून गेलेत, मात्र तरीही हा ट्रक काढण्यात वाहतूक विभागाला अद्याप यश आलेलं नाहीये आणि वाहतूक विभागाकडून सर्व प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र तो ट्रक जो आहे तो या ठिकाणी अडकलेलाच जे आहे ते आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि जी तो ट्रक अडकलेला ट्रक जो आहे तो काढण्यासाठी सर्व प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। हा 5:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जाते आणि त्यानंतर आता हा ट्रक लवकरात लवकर या ठिकाणी काढून ही वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहतूक विभागाकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गौरी, आपण जर पाहिलं तर सध्या हा ट्रक रिव्हर्समध्ये घेतला जातोय आणि हा अडकलेला ट्रक जो आहे तो काढण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ट्रक जो आहे तो ब्रिजच्या खालून मागे घेण्यात आलेला आहे आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न हा करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतो। रिव्हर्समध्ये आता हा ट्रक घेण्यात आलेला, मात्र ट्रकचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र हे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। हा संपूर्ण ट्रक जो आहे तो या ब्रिजच्या खाली अडकला होता आणि वाहतूक कोंडी ही सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये झाली होती। या ट्रकचं झालेलं नुकसान आपण पाहू शकतो, कशा प्रकारे हा ट्रक जो आहे तो या मोठ्या पुलाच्या खाली, या आधी सुद्धा अशा घटना घडल्या होत्या आणि आज सकाळी सुद्धा अशीच एक घटना घडली आणि त्यामुळे हा ट्रक अडकलेला आपण जर पाहिलं तर राजस्थानचा ट्रक आहे। यावर लिहिलेला आहे हा राजस्थानचा ट्रक आपल्याला पाहायला मिळतो। याची जी नंबर प्लेट आहे त्यावरून, मात्र आता या सगळ्या ट्रक हा आता रिव्हर्समध्ये मागे काढण्यात आलेला आहे। या सगळ्याची आता वाहतूक पोलिसांमार्फत चौकशी केली जाईल, मात्र इथे जे नुकसान झालंय, जी माती वगैरे सगळी पडलेली आहे आता ती हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे सगळं साफसफाई झाल्यानंतर आता ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अखेर या ट्रकला रिव्हर्स घेऊन बाहेर काढण्यात आलेला आहे, मात्र यामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झाल्याचं सध्या बघायला मिळत आहे। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।